जय शिवराय मित्रांनो, आपण जाणार आहे बघा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करायला रायगडवर। तर पाहू शकता आता आपण पाटणवरून आता रायगडच्या दिशेने निघालेलो आहे। आता आपण माझ्या पाठीमागे बघू शकता हा कुंभारली घाट आहे आणि आपण तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करायला का जायचं, मराठी दिनदर्शिकेमध्ये तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे एखादा माणूस जरी मृत्यू पावल्यानंतर 1 वर्षानंतर त्याचं जे वर्षश्राद्ध केलं जातं ते देखील तिथीनुसारच केलं जातं। त्यामुळे तिथीला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण मित्रांनो, या शिवराज्याभिषेक दिनाचा हा दिवस होता तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी। कारण या तिथीला या पंचांगानाला पूर्णपणे चांगला असं एक महत्त्व होतं। त्यामुळे या दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला पूर्णपणे सर्व गागा भट यांनी आणि त्यांचे सहकार्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच पंचांगना दिवशी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला आपला राज्याभिषेक करण्याचा ठरवला। ज्या इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी आपल्या राजाला मुजरा घातला, त्याच इंग्रजांनी पोतल्याच्या डोंगरावरून रायगडवर तोफगोळा टाकला। तर जय शिवराय मंडळी, मी तुम्हाला घेऊन जात आहे रायगडवर शिवराज्याभिषेक 2025 ला। या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला या मुघल काळात हिंदवी स्वराज्याला राजा मिळाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे। आणि त्याचबरोबर प्रत्येक मावळा व मुघली अत्याचाराला बळी पडत असलेली ही प्रजा देखील स्वतः राजे बनली व मुघलांबरोबर संघर्ष केला। छत्रपती शिवाजी राजे व छत्रपती संभाजीराजे यांच्या निधनानंतर देखील आपल्या स्वराज्याला राजा नसताना छत्रपती शिवाजी राजांचे विचार डोक्यात धरून मुघलांशी संघर्ष करून औरंगजेबाला त्रस्त करून सोडला। याचं कारण फक्त एकच होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक। पण हाच राज्याभिषेक आणि आजचा मावळा या तारखेच्या बेड्यात जकडला गेला आहे। 6 जून की तिथीनुसार ज्या इंग्रजांनी आपला रायगड उद्ध्वस्त केला, त्याच इंग्रजी कॅलेंडर नुसार शिवराज्याभिषेक साजरा कसा करायचा हा मला प्रश्न पडतो। आणि एकीकडे 6 जून हा जागतिक शिवराज्याभिषेक दिन व्हावा असे मत मांडले आहे। मात्र आम्ही शिवबाळचं मावळं दोन्ही दिवस खूप उत्साहामध्ये साजरा करायला मागे पुढे देखील बघत नाही। पण यावर कुठेतरी तोडगा निघून शिवराज्याभिषेक दिनाला जागतिक दर्जा मिळावा हीच अपेक्षा। तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही शिवराज्याभिषेक दिन साजरा करायला कोणत्या दिवशी रायगडावर जाता? आवडल्यास लाईक, शेअर व युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय, जय शंभूराजे।